महाराज अशीच कृपा राहू द्या नेहमी. दादा आयुष्यमान हरी त्यांना प्रसाद दे. कृष्णाचं शिक्षण व्यवस्थित सुरू आहे ना? हो ना दादा, तुमच्यामुळेच तर शिष्यवृत्ती मिळाली त्याला, नाही तर मला कुठे जमलं असतं. जमिनीचा शेवटचा तुकडा पण घाण ठेवला गेल्याच आठवड्यात. ठीक आहे, सोडवू आपण तो. काळजी करू नका. हरिओम दादा. हरिओम 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 दादा. हरिओम हरिओम. हे मुंबईहून आलात आपला मठ बघायला? बर, आधी त्यांना पादुकांचं दर्शन घेऊ दे. खूप जुना आहे ना हा मठ? हो, गेली 300 वर्ष आनंदनाथ महाराजांच्या पादुका या आमच्या देवसाखरी गावात आहेत. गाव जरी छोटस असलं तरी या पादुकांमुळे अगदी 7 समुद्रापार सुद्धा आमचं देवसाखरी लोकांना माहित आहे. आणि हा मठ देखील. हा, मी सुद्धा बरंच ऐकलंय या मठाबद्दल. जवळच ट्रेकिंग साठी आलो होतो, म्हटलं जाता जाता मठ बघून जाऊ. पुढच्या वेळी फक्त मठासाठी म्हणून या. काही क्षण घालवा महाराजांच्या सानिध्यात. घ्या, आधी दर्शन घ्या पादुकांचं. हा रे, बोल. अहो, दर्शन घेताना काय भ्रमणध्वनीवर बोलताय? ठेवा तो. अहो, कामाचं आहे. कामाचं असला म्हणून काय झालं? दर्शन घेताना असं कोणी बोलतं का? आता देवानी सांगितलंय का की त्याच्या समोर आल्यावर फोन घ्यायचा नाही म्हणून? वाद घालू नका, ठेवा तो भ्रमणध्वनी आधी. हा, ठेवतो, पण आता एवढं चिडताय काय? मी का चिडलोय तुम्हाला कळायला हवं. सर्वस्व अर्पण करतात लोक भगवंतासमोर. तुम्हाला तुमची 2 मिनिटं काढता येऊ नयेत? ही काय पद्धत झाली दर्शन घेण्याची? तुम्ही पद्धत कोणाला शिकवता? मी पहिल्यांदा आलो नाही या देवदर्शनाला. हे अशा वेशात घेता दर्शन नेहमी? मला यात कम्फर्टेबल वाटतं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि तुमची मुलं काय सगळीकडे धोतर घालूनच जातात का? आणि हे असे कपडे घातल्यावर तुम्ही काय त्यांना घरात घेणार नाहीयेत की काय? माझ्या मुलांबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. जा, चालते वा इथून. अहो, तुम्ही जरा ऐका माझं. एक शब्द बोलू नका. चालते वा इथून. काय? जा, चालते वा. कोणाशी बोलता काय कळतं का कोणाशी तुम्हाला? बोलतोय, काय बोलतोय, काही कळत नाही आजकालच्या पिढीला. अरे, या वेशात दर्शन घेतायत, काही पावित्र्य म्हणून राहिलेलं नाहीये. तुम्ही शांत हो ना दादा महाराज. चला चला, तुम्ही शांत.